पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण शिवणार आहोत एक सोबत 3 ब्लाउज आणि एक सोबत 3 ब्लाउजची कटिंग करणार. एकाच कस्टमरचे 3 ब्लाउज आहे. 3 ब्लाउज एक सोबत नाही शिवणार म्हणजे एका दिवसात शिवणार. तर तुम्ही पीस बघू शकता. याचे आपण 3 अस्तर घेतलेत. अस्तर मी 1 मीटरचे घेतलेत. तर त्याच्यामुळं आपण बाही आहे कस्टमरचे 10 इंच. तर उंचीनुसार आणि आपली बाही किती आहे त्याच्यानुसार आपल्याला अस्तर घ्यावं लागतं. तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू. कस्टमरची उंची आहे 15 इंचाची, 15.5 इंचाची. तर आपण किती घ्यायचे? 16.5 इंच घ्यायचे. 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचे. त्याच्यानंतर आपण ही लाईन आखून घेऊ. कंबर आहे कस्टमरचं 36 इंच. 9 इंचावर आपण एक मार्किंग करायची. त्याच्यानंतर 1 इंच आपला टक्ससाठी जाणार. 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन. 42 साईजचा हा ब्लाऊज आहे. 42चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग येतो जवळजवळ 10.5 इंच. 10.5 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 10.5 आला, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच ठेवायची. ही लाईन आपण याला जोडून घेऊ. ही लाईन याला जोडून घेऊ. आता उंची आहे कस्टमरची 1 सोबत 3 ब्लाऊज आहे. मागं पुढं जर झालं तर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे. जास्त मागं पण नाही आणि जास्त पुढं पण नाही. तिन्ही ब्लाऊज एकदम परफेक्ट असे कटिंग झाले पाहिजे. आता ज्या साईडला आपण शिवतो अर्धा इंच तेवढं आपण खाली सोडलं. अशा पद्धतीने पण पाठ मोजल्या जाते किंवा तयार गळा किती आहे तो असा पण काढला जातो. त्याच्यानंतर आपण पेपर ठेवूया. आता आपल्याला ह्या पॉइंटवर लक्ष ठेवायचं आहे. 40 साईजचा हा पेपर आहे. 42 आपण कसं केलं पाहिजे. आता आपल्याला फक्त उंचीचा प्रॉब्लेम आलाय. मग आपण उंची किती वाढवली आपण इथे चेक करू. तर आपल्याला फ्रंटमध्ये उंचीला जास्त घ्यावं लागेल. जवळजवळ 1.5 इंच धरलं तरी चालते. बाकीचा जसं आहे तसं मी आखून घेते. याला दुसरा खडूने मार्किंग करते का म्हणजे लक्षात येईल आपण एक्स्ट्रा किती घेतले. बरोबर बघू शकतात. आणि आपलं पूर्ण याच खडूने आखून घेणार. आता गळा आपण लगेच काढून घेऊ. एकसारखाच गळा आहे, गोल गळा. किंवा आपल्याकडं जर गळ्याला हे फ्रेंच कर्व जरी असेल तर याने पण गळा एकदम सुंदर असा येऊ शकतो. मी पुष्ट्यावर काढलेला. आता ते पुष्ट्यावर एवढं व्यवस्थित आकार नाही आला पण ठीक आहे. आता हा झाला आपला पाठीचा भाग. बरोबर आपल्याला आता क्रॉस पट्टी काढताना आपण 1 इंच सोडून द्यायचं. हे माप किती आलंय? जवळजवळ 12.5 इंच. 12 इंचाला 2 लाईन कमी. बरोबर आता याच्यामधून आपल्याला 1 इंच कमी करायचं आहे. 1 इंच कमी करायचं म्हटलं तर एवढा. मग खाली माप किती बसतं आपण चेक करू. 10.5 इंच. 10.5 पेक्षा जास्त. आता आपण तिथं क्रॉस पट्टी टाकून घेऊ. क्रॉस पट्टी टाकताना मी अशी टाकली कारण इकडं ब्रॉड कमी आहे, इकडं जास्त आहे. अशा पद्धतीने आपण आखून घेतले. आता 1.5 इंच हे किती आलं? 1.5 इंच. 1.5 इंचामधून अर्धा इंच 1 इंच आपण इथं वाढवून घेऊ. काहीच हरकत नाही. म्हणजे आपण ही क्रॉस पट्टी जवळजवळ पूर्ण घ्यायची. म्हणजे आपलं जे उंची आहे ती क्रॉस पट्टीमध्ये कव्हर होऊन जाते. हा आहे फ्रंट पार्ट. आपण इथं ठेवून घ्यायचं आहे. आता याला वाढवायचं आहे तर आपल्याला कोणत्या बाजूने वाढवायचं आहे?
हे माझे खूप जुने माप आहेत, कारण कस्टमरला याच्यावर मी भरपूर सारे ब्लाऊज शिवून दिलेत. आता जसं की आपण पाठीच्या भागामध्ये वरती आपण किती इंच वाढवलं, 1 इंच बरोबर, आणि खालच्या साईडला अर्धा इंच, म्हणजे ही झाली आपली फिटिंग कडची बाजू 1 इंचाची. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण प्रिन्सेस जोडतो त्यावेळेला कमरेकडचा भाग हा कमीच असतो, खालचा भाग हे झालं आपलं एक्स्ट्रा, जे आपण इथं घेतलेलं बरोबर. त्याच्यानंतर आपण हा साईड पार्ट जोडून घेऊ. जिथं ॲडजस्ट होईल अशा ठिकाणी आपण ठेवून याला आकार द्यायचा आहे. आता कस्टमरला याच्यातून गळा थोडासा वरती लागतोय, मग तो आपण कसा वरती घेतला पाहिजे मी तुम्हाला दाखवते. हा गळा कितीचा आहे, जवळजवळ 7.5, आणि कस्टमरला लागतोय 7 इंचाचा. तर ही लाईन आपण अशी घेऊ आणि याला अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेऊ. पाहू शकता. आता आपण ज्यावेळेस प्रिन्सेस जोडतो तर त्यावेळेला आपल्याला हे माप टोटल किती बसतंय एकदा आपण चेक करू. इथपासून धरलंय, वरचा टेप आपण सोडायचा आहे, म्हणजे आकार त्याला व्यवस्थित येईल. जवळजवळ 9.5 किंवा 9.25 इंच जरी धरलं तरी चालते. आता तेच 9.25 आपण या साईडला घेऊ, कारण आपल्याला ह्या साईडने जोडायचं आहे. हा गळ्याचा भागाला, हा प्रिन्सेस जोडण्याचा भागाला. किती, 9.25, म्हणजे आपल्याला हा इथपर्यंत खाली जायचं आहे. बघू शकतात किती सोपी पद्धत आहे. म्हणजे आपण कोणत्याही साईजच्या पॅटर्नवरून आपण कोणता पण ब्लाऊज कट करू शकतो. फक्त छोट्या छोट्या टेक्निक जे आहे ते आपल्याला लक्षात घ्यायच्यात. म्हणजे ह्या कस्टमरने माझ्याकडे आतापर्यंत भरपूर सारे ह्याच मापावर ब्लाऊज शिवले आणि त्यांना परफेक्ट आले, म्हणून मी हे डोकं लावते. आणि मला वेळ पण नाही भेटला का मी सेपरेट पॅटर्न काढावा, याच्यावर मी ॲडजस्ट करूनच त्यांना ब्लाऊज शिवून देते आणि मला पण छान वाटतं. बेचाळीस साईजमध्ये आपण एक सोबत 3 ब्लाऊजची कटिंग केली. तुम्ही याच्यामध्ये तुमची कातर जिथपर्यंत तुम्हाला साथ देते तेवढं तुम्ही एक सोबत कटिंग करू शकता, कारण ज्याच्या त्याच्या याच्यावर असते. पण रिक्स पण आहे, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते. ज्यांना सवय त्यांना काहीच वाटत नाही, कारण त्यांना त्यांच्या कामावर भरोसा असतो. पाहू शकतात. म्हणजे आपण एक ब्लाऊजला जो वेळ देतो कटिंगला, ते एका वेळामध्ये आपली 3 ब्लाऊजची कटिंग झाली. हा कपडा आपल्याला कशाला काम येईल, तर मग मी याला खालच्या साईडने कट करते. आता एक सोबत 3 ब्लाऊज आहे, तर मग मी ते कसे कटिंग करणार, तर हा गळा मी अशा पद्धतीने कट केलाय. पाहू शकतात आपली प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग एकदम परफेक्ट अशी रेडी झाली. आता याच्यामध्ये राहिले फक्त क्रॉस पट्टी. आता बाहीचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा, आपण बाही कटिंग कशी करतोय हे पण लवकरच मी तुम्हाला दाखवेन. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी इथंच थांबवते.